पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मॅडम ते कपाडी आहेत ना, त्यांना तुमची अपॉइंटमेंट हवी होती उद्याची. काय करू? नाही उद्याची नका देऊ, हा. परवाची बघा देते. हो चालेल. आणि वेळच्या वेळी कामं पूर्ण केली नाहीत की असं डोकं धरून बसावं लागतं. ए सॉरी, पण माझी कामं मी वेळच्या वेळेतच पूर्ण करतो. हो हो. मग एवढ्या सगळ्या फाईल्स सरपोतदार ग्रुपच्या आहेत का? नाही, आपल्याच फाईल्स आहेत या. फक्त काय आहे, या फाईल्स मधले डिटेल्स मला प्रभास बरोबर शेअर करायचे. तुम्हीच. मग वाट कशाची बघतोयस? कशाची नाही, कोणाची? प्रभासची वाट बघतोय मी. अच्छा, म्हणजे प्रभास तुझ्याकडे आल्यावर मग तू कामाला सुरुवात करणार? नाही नाही, प्रभास ऑफिसमध्ये आला की मग मी काम करणार. म्हणजे प्रभास ऑफिसमध्ये नाही? नाही. मग कुठे गेलाय? कुठे जाणार? गेलाय त्या बँडवाल्यांना भेटायला, नेहमीसारखंच. अच्छा, म्हणजे तुमची परमिशन घेतलीच नाही की काय? निदान जाताना सांगून तरी जायला पाहिजे होतं, नाही? मॅडम, प्रभास न सांगता गेला ह्याचा इतका राग आला हिला. मग तू संगमनेरला गेलाय हे जर कळलं तर काय होईल? फायर ब्रिगेडला आत्ताच बोलून ठेवू का? ए बाई, तू अजून इथेच उभी आहेस? कशासाठी ग? बापाचा तमाशा लोकांनी बघितला, आता उरली सुरली कसर तू भरून काढणार आहेस का? बंद कर ग तुझी ही नाटकं. म्हणे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. ढोंग आहेत ग, ही सगळी ढोंग आहेत तुझी. आता तुझं पितळ उघडं पडलंय ना, म्हणून सगळी सारवासारव चालली आहे, हो ना? मी किती गुणी आहे हे सगळ्यांना दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस तू. बंद कर ग तुझी ही थेर. सगळ्यांना कळून चुकलंय की तुझं वागणं किती नाटकी आणि खोटं आहे ते. मला माहितीये ना, माझ्या बोलण्याचा तुला काहीही फरक पडणार नाही. पण काय करणार ग, मी या घरची लेक सुद्धा आहे. त्यामुळे मलाच या घराच्या इज्जतीची काळजी आहे, तुझ्यासारखं नाही ग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या ह्या वागण्यामुळे उर्मीचं लग्न रखडलं तर गाठ माझ्याशी आहे. वीणा ग, काय होतंय तुला? वीणा, वीणा ग, तुला तर ताप आलाय. बाबा, वीणा, वीणा ग, डोळे उघड ना. वीणा,
प्रभास, प्रभास, काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? फाईल दे ना तू प्लीज. देतो. फाईल्स तुझ्यासाठीच काढून. फाईल्स माझ्याकडे दे. ते प्रभासला. माझ्याकडे दे. ओके. माने, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. इथे ज्या कामासाठी आलाय तेच काम करा. कमिटमेंट हा शब्द शैलजा सदावर्तेसाठी खूप महत्वाचा आहे. तू अगं आणि एक गोष्ट, मी सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करायचं. परत परत सांगायला माझ्याकडे वेळही नाही आणि मला तशी सवयही नाही. तू कळलं का मी काय म्हटलं ते? कळलं का? हो मॅडम, मला कळलं तुम्हाला काय बोलायचंय. प्रभास, हे बघ. साधं लक्ष सुद्धा दिलं नाही रे तिने. मी सॉरी म्हणण्याचा, पण यार इग्नोर केलं तिने माझ्याकडे. मला तुझं दुःख कळू शकतं. हा, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. अरे पण आता तू मॅडम ऑफिसमध्ये सगळ्यांशी असंच वागतं. तरी होईल सवय तुला हळूहळू. आता रोज ऑफिसमध्ये यावंच लागणार आहे. ये हुई ना बात. आता शेवटचा गाव संगमनेर आणि त्यानंतर प्रभास ऑफिसमध्ये कधीच पाय ठेवू शकणार नाही. कधीच नाही. वीणा, तू काळजी करू नको. हा, तुला काही नाही होणार. तू लवकर बरी होशील. अरे वीणाला काय झालं? हा, बापरे, चांगलाच ताप आहे अंगात. डॉक्टरना फोन केला का? हा, आणि ही अशी अचानक आजारी कशी काय पडली? चिन्मयी, काय ग, काय झालं? प्रभासचं भजनी मंडळ नाहीये. त्याचा बँड ग्रुप आहे आणि मी त्या बँड ग्रुपमध्ये प्रॅक्टिसला जाते. मुठभर मास चढलं की नाही अंगावर स्वतःच्या लेकीचे संस्कार बघून? मी शेवटपर्यंत माफ करणार आहे तुला, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आजच तुझ्या नावाने अंघोळ करून टाकणार आहे मी. वीणाला व्यावसायिक पातळीवर ते गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. माझ्यासाठी माझ्या बाबांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे आणि तो कुठल्याही भीतीपोटी नाही तर त्यांच्या प्रती असलेल्या आदरापोटी. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली.
यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. आज माझ्या सगळ्या अभिमानाचा चिंदड्या चिंदड्या झाल्या. मी हरलो. हे फक्त तुझ्यामुळे झालं वीणा. आणि या गुन्ह्याला परिमार्जन नाही. यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. दादा, तुम्ही विणाशी दादा, तुम्ही विणाशी अजून किती दिवस असे कठोरपणे वागणार आहात? मला मान्य आहे तिच्या हातून चूक घडली आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा? दादा हो, ती मनाने किती हळवी आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही तिला शिक्षा देता ह्यापेक्षा तिच्या वागण्याचा तुम्हाला किती त्रास झालाय ह्या विचारानेच ती आतून पोखरली गेली असेल. आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे असं तिचं आजारी पडणं. मग मी आता काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? वीणाला मोकळं सोडून द्यायचं, म्हणायचं जा बाई जा, तुला काय पाहिजे ते कर, जा. तिला जर अशी मोकळीक दिली आणि तिला आत्ता रोखलं नाही तर या घरामध्ये दुसरी रजनी व्हायला वेळ लागणार नाही. चुकीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. कुणाच्या चुकावरती पांघरून घालणं मला जमत नाही, मग ती वीणा असो किंवा उर्मी. हो दादा, बरोबर आहे, पण उर्मी आणि वीणाची तुलनाच होऊ शकत नाही. आपण चुकतोय हे उर्मीला कळतच नाही, त्यामुळे ती ते मान्य करण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाही. आणि वीणा, तिने स्वतः तुम्हाला सगळं सांगितलं दादा. हो, स्वतःची चूक मान्य करणं आणि स्वतःला शिक्षा करणं हे नाही जमत हो सगळ्यांना. जे वीणाने केलंय तिला जमलंय ते, आणि तिच्या इतक्या वाईट अवस्थेत सुद्धा तिने प्रायश्चित्त करून घेतलं. आणि दादा, तिचा तुमच्यावर किती जीव आहे हे तुम्हाला हे मला माहिती नाही असं तुला म्हणायचंय? मनोहर, इतक्या मोठ्या अपेक्षा भंगाचं दुःख काय असतं ना तुला नाही कळणार. म्हणून म्हणतो तू ह्याच्यामध्ये पडू नकोस. उगाच या गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये वाद नको. दादा, मला फक्त एवढंच म्हणायचं की आज पहिल्यांदा वीणाकडून असं काहीतरी घडलंय आणि त्याची जाणीव आणि प्रायश्चित्त तिला झालंय. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तिला अजून एक संधी द्यावी. तिच्याकडून पुन्हा असं कधीच घडणार नाही याची खात्री मी देतो. दादा, तुम्ही तिच्यावर अजूनही तितकंच प्रेम करता हे समजल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तो आनंद पाहून तुम्ही शांत व्हाल दादा, इतकंच. प्लीज प्लीज निघून जा इथून.
आणि पुन्हा माझ्या आयुष्यात परत कधीच येऊ नका. आता काय उपयोगाचा चेहरा करून? चूक करताना लक्षात नाही आलं तुझ्या? प्रभास, तू हे सगळं स्वतःच्या हाताने ओढवून घेतलंय अंगावर, कळलं का? अरे आत्याने ऑफिसची जबाबदारी दिली होती तुला. काय केलंस रे? विश्वासघात. एक दिवस धड आत्याच्या मनासारखं नाही वागू शकलास तू. नजरेतून उतरलायस तू तिच्या, आणि इतका की ती आता कधीच तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. तुला चांगलंच माहितीये आत्या कशी आहे, आत्याचा स्वभाव कसा आहे, तरी तू असा वागलास. प्रभास, तू तिला सुखी ठेवू शकत नाहीस, ठीक आहे, पण निदान तिला वाईट वाटेल असं तरी वागू नकोस, कळतंय का? बाबा, बाबा मला माफ करा. माझं चुकलं. बाबा, खरं तर मी सगळं खरं सांगणार होते तुम्हाला, पण कसं सांगू सुचतच नव्हतं. तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडू नये ना, म्हणून मी त्यांना होकार दिला. बाबा, मी त्यांना नकार कळवायला गेले होते, पण प्रभासच्या गाण्याने इतकी भुरळ घातले ना की, आणि मी नकळतपणे रमले त्यांच्या बँडमध्ये. मी तुमच्याशी नाही खोटं वागले बाबा, मी नाही फसवलं तुम्हाला. ती मुलं वाईट नाही आहेत बाबा, त्यांचा बाज वेगळा आहे. त्यांचं जीवापाड प्रेम आहे संगीतावर, आणि खूप मनापासून सेवा करतात ते संगीताची. तुम्ही हवं तर हवी ती शिक्षा द्या मला, पण असं अबोला नका धरू बाबा. तुमच्या हाकेची इतकी सवय झाली आहे ना की माझा दिवसच सुरू होत नाही बाबा. मी कुठलीही शिक्षा सहन करू शकते, पण तुमचा अबोला माझ्याच्यानं नाही सहन होणार. मला नका ना देऊ एवढी मोठी शिक्षा बाबा. मी नका देऊ. मी मुद्दामून काहीच केलं नाही, पण माझ्या वागण्याने मी खूप लोकांना दुखावलंय. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना माझ्यामुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागते. मला मुलासारखं सांभाळून घेणारी माझी आत्तू हर्ट झाली. काही चूक नसताना वीणा तिच्या बाबांपासून दुरावली. तिची बिचारीची काही चूक नसताना तिला शिक्षा झाली. मग मला ही शिक्षा झालीच पाहिजे, आणि ती सुद्धा कठोर. बाबा, बाबा, बाबा कशाला हो असा त्रास करून घेता स्वतःला?
हे सगळं माझ्या म्युझिकच्या पॅशनमुळे झालंय ना. बस आत्ता या क्षणापासून माझं म्युझिक बंद, कायमचं. ज्या कॉन्सर्टसाठी जीवापाड कष्ट घेतले ती कॉन्सर्ट कॅन्सल.